पहिला जो आहे मेनू, यामध्ये या ठिकाणी जर आपल्याला एखादी फाईल घ्यायची असेल तर इम्पोर्ट आहे आणि इम्पोर्ट क्रिया आपण इम्पोर्ट करू शकतो. मग डाउनलोडमध्ये मधून पण करू शकतो, पिक्चरमधून पण आपण काही म्हणजे आपलं जे काही घ्यायचं तिथं ते आपण घेऊ शकतो. आता मी इथं आता जी आपली परीक्षा झालेली आहे MSc त्याची प्रश्नपत्रिका घेतली, तर अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका या ठिकाणी येईल. त्यानंतर आपण त्याच्यावर लिहू पण शकतो, असं हे लिहू शकतो वेगवेगळ्या रंगामध्ये. जेवढ्या जाडीचा आपल्याला फॉन्ट घ्यायचा आहे तो आपण घेऊ शकतो. दुसरा असा जाड किंवा रंग जर आपल्याला वेगळा घ्यायचा असेल तर तो पण आपण चूज करू शकतो आणि लिहू शकतो. त्यानंतर आणखी समजा हीच फाईल आपल्याला एक्सपोर्ट करायची, म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून इथून पण आपल्याला मेल करता येईल, व्हॉट्सअप पण जॉईन करता येईल. आणि त्यासाठी ऑप्शन काय आहे, एक्सपोर्ट. आता एक्सपोर्टमध्ये इमेज सुद्धा आपल्याला काय करता येणार आहे, बाहेर पाठवता येईल. आता या ठिकाणी या ह्याच्यामध्ये इमेज नाही, पण आपण इंटरनेटच्या माध्यमातून एखादी इमेज जर त्या ठिकाणी डाउनलोड केली आणि इथून आपल्याला मोबाईलवर घ्यायचं असेल किंवा कॉम्प्युटरमध्ये घ्यायचं असेल संगणकामध्ये, तर आपण ते घेऊ शकतो. त्यानंतर